नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सचिन जाधव आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण MPSCमध्ये त्याच प्रकारे सरळ सेवेमध्ये जो महत्त्वाचा टॉपिक आहे आणि ज्या टॉपिकवरती वारंवार चूज करेक्ट, इनकरेक्ट किंवा एररवरती प्रश्न विचारले जातात असा टॉपिक म्हणजे सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट. ओके, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट हा टॉपिक या ठिकाणी आपण पाहणार आहे. ओके, एकदम साध्या आणि सरळ भाषेमध्ये, म्हणजे कुठल्याही पद्धतीचा मराठी अर्थ न घेता किंवा कुठल्याही गोष्टीचा म्हणजे जास्तीत जास्त रूल्स पाठ न करता एकदम साध्या आणि सिंपल याच्यामध्ये काय करणार आहे मी तुम्हाला भाषेमध्ये काय करणार हा टॉपिक व्यवस्थित शिकवणार आहे. जाता याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत, त्यानंतर त्याच्या आयोगाचे वेगवेगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत किंवा वेगवेगळ्या पुस्तकातून वेगवेगळे एक्झाम्पल्स याच्यामध्ये काय केलेले आहेत, सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. आता हा पार्ट 1 आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. याच्यानंतर जो पार्ट 2 असेल, ओके, तो क्वेश्चनचा पार्ट 2 तो पण लवकर काय केला जाईल, अपलोड केला जाईल. ओके, आता चला आपण सुरुवात करूया. याचं बेसिक आहे ते सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटचं. ठीक आहे, आता सुरुवात करू याला. आता लक्षात ठेवायचं वर्ब. ओके, नाव लक्षात ठेवा काय, सब्जेक्ट वर्ब. ओके, म्हणजे सब्जेक्ट वाक्यामध्ये दिलेला जो कर्ता असेल त्याच्यानुसार वर्ब कसं पाहिजे, एकवचनी पाहिजे की अनेकवचनी पाहिजे, एवढंच त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला पाहायचं आहे. वाक्यामध्ये कर्ता जसा आहे त्या पद्धतीचं काय पाहिजे, क्रियापद पाहिजे, कुठलं क्रियापद पाहिजे, ह्याच गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये काय करायच्या पाहायच्या आहेत, बाकीच्या कुठल्या गोष्टी याच्यामध्ये पाहायच्या नाहीत. ओके, आता बघा याच्यामध्ये वर्ब म्हटलं तर बघा याच्यामध्ये वर्बचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. कुठले कुठले आहेत बघा, सिंग्युलर वर्ब, त्याच्यानंतर कॉमन वर्ब, त्याच्यानंतर प्लुरल वर्ब. ओके, सिंग्युलर वर्ब, कॉमन वर्ब आणि त्याच्यानंतर प्लुरल वर्ब. आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, सिंग्युलर वर्ब म्हणजे काय, ज्यावेळेस क्रियापद जे क्रियापद काय असतं, एकवचनी असतं. आता क्रियापद एकवचनी म्हणल्यानंतर त्याच्याबरोबर येणारा कर्ता सुद्धा कसा असतो, एकवचनी असतो. कसा असतो, त्याच्याबरोबर येणारं सब्जेक्ट हे सुद्धा कसं असतं, एकवचनी असतं. तर मग एकवचनी सब्जेक्ट कुठले कुठले असतात लक्षात ठेवायचं. या ठिकाणी ही असल, त्याचबरोबर शी असल, इट असल किंवा एनी नेम असल, हे काय तुमचे सिंगुलर आहे. ओके, त्याचबरोबर आय आहे. ओके, हे काय येतं, सिंगुलर. ओके, कसे येतं, सिंगुलर सब्जेक्ट. ओके, मग आता याच्याबरोबर जे येणारं क्रियापद आहे ते कसं येणार आहे, लक्षात ठेवायचं, कधी पण एकवचनी येणार आहे. ओके, कसं म्हणजे सिंगुलर येणार आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये बघा टू बी मध्ये कुठले कुठले सिंगुलर आहेत वर्ब लक्षात ठेवा. ॲम आहे, इज आहे प्रेझेंटमध्ये, वॉज आहे पास्टमध्ये. वॉज कशामध्ये, पास्टमध्ये. डू मध्ये बघा सिंगुलर, प्रेझेंटमध्ये डज आहे. त्याच्यानंतर टू हॅव मध्ये प्रेझेंटमध्ये कुठला आहे, हॅज आहे. कुठला आहे, हॅज आहे. ओके, ठीक आहे, कळालं तुम्हाला. सिंगुलर वर्ब कुठले कुठले येतं, ॲम आहे, इज आहे, वॉज आहे, डज आहे, त्यानंतर हॅज आहे. ओके, एवढेच लक्षात ठेवा, कुठले एवढे. हे काय तर सिंगुलर वर्ब आहे, ते कसे येतं, सिंगुलर. म्हणजे काय, करता एकवचनी आला तर त्याच्याबरोबर एकवचनी वर्ब, करता अनेकवचनी आला तर अनेकवचनी वर्ब. ठीक आहे, कळालं तुम्हाला सिंगुलर. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचे कॉमन. काय बघायचं आपल्याला, कॉमन. कॉमन म्हणजे काय, याच्यामध्ये करता एकवचनी येऊ द्या किंवा करता अनेकवचनी येऊ द्या, त्याच्याबरोबर जे येणारं क्रियापद आहे ते कधी पण कसं असतं, दोघांसाठी कॉमन असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय कसं आपण बघू. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी ही इज आहे, काय आहे, ही इज, आणि ही काय, ही आर. आता मित्रांनो या ठिकाणी बघा, ही काय एकवचनी आहे, इज सुद्धा कसं आहे, एकवचनी आहे. मग या ठिकाणी आर बरोबर आहे का, तर रॉंग आहे. कसं आहे, आर रॉंग आहे, बरोबर. ठीक आहे. ओके, किंवा दे बरोबर काय आलं असतं, आर आलं असतं. दे बरोबर काय आलं असतं, कारण दे कसं आहे, अनेक गोष्टी. दे दे कसं आहे, अनेक गोष्टी, त्याच्यावर येणारं क्रियापद सुद्धा कसं, अनेक गोष्टी. बरोबर. मला सांगा, ही बरोबर येणारं क्रियापद या ठिकाणी वेगळं होतं, त्याचबरोबर दे बरोबर येणारं सुद्धा क्रियापद कसं होतं, वेगळं होतं. परंतु काही याच्यामध्ये कॉमन मध्ये बघा, ही आहे. ओके, ही वेंट. ओके, समजा व्ही टू आहे, आणि त्याच्यानंतर दे वेंट, हा पण काय, गोचा व्ही टू आहे. गोचा काय, व्ही टू. आता मला सांगा मित्रांनो, याच्यामध्ये जे क्रियापद आलेलं आहे वेंट आहे. ओके, कुठलं आहे, वेंट आहे, भूतकाळातले, कुठले, भूतकाळातलं. ओके, किंवा याच्यामधलं असं पण लिहू शकता, ही डीड गो, आणि त्यानंतर दे डीड गो, असं पण तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. तर बघा या ठिकाणी डीड आणि या ठिकाणी डीड दोन्हीकडे कसं आलेले, कॉमन आलेले. म्हणजे ही बरोबर पण डीड आलंय आणि त्यानंतर दे बरोबर सुद्धा काय आलेले, डीड आलेलं आहे. ओके, या ठिकाणी डीड असेल किंवा हॅड असेल. ओके, किंवा सगळे जे मॉडल ऑक्झिलरी आहे हे कसे येतं, कॉमन आहे. ओके, कसे येतं, कॉमन. मग आता मॉडल ऑक्झिलरी कुठले कुठले आहेत बघा, शाल आहे, त्याच्यानंतर कॅन आहे, मे आहे. ओके, वूड आहे, विल आहे, हे काय सगळे मॉडल ऑक्झिलरी आहे. ओके, तर लक्षात ठेवा, कॉमन कुठले कुठले येतं, मॉडल ऑक्झिलरी
जे आहेत ते. ओके, त्याचबरोबर डीड आणि हॅड हे काय येतं कॉमन वर्ब आहेत. कसे येतं कॉमन वर्ब. त्याच्यानंतर प्लुरल. प्लुरल म्हणजे अनेक वचनी. प्लुरल म्हणजे कसे येतं अनेक वचनी. आता मला सांगा मित्रांनो, जर एक वचनी करता असेल तर एक वचनी वर्ब वापरतो. अनेक वचनी करता असेल तर काय वापरणार अनेक वचनी वर्ब वापरणार. ओके, मग आता बघा या ठिकाणी ते आर येईल. काय येईल आर, कारण आर हे टू बी मधलं प्रेझेंट काळामधलं काय आहे हे आर हेल्पिंग वर्ब आहे. पण कसं आहे अनेक वचनी. कसं आहे अनेक वचनी. पास्ट मधलं काय आहे कुठलं वर. पास्ट मधलं कुठलं आहे वर. डू मधलं कुठलं आहे डू. ओके, प्लुरल काय डू. आणि त्याच्यानंतर हॅव हॅज याच्यातलं कुठलं येईल तर प्लुरल मध्ये हॅव येतं. प्लुरल मध्ये काय येतं हॅव येतं. आणि हॅज कशामध्ये येतं सिंग्युलर मध्ये येतं. ओके, परत एकदा व्यवस्थित लक्ष द्या. वर्ब, वर्बचे वेगवेगळे टाइप्स, सिंग्युलर वर्ब, कॉमन वर्ब आणि प्लुरल वर्ब. ओके, सिंग्युलर वर्ब मध्ये कोण कोण येतं लक्षात ठेवायचं. ॲम येतं, इज येतं, अज येतं, डज येतं आणि हॅज येतं. ओके, त्यानंतर कॉमन मध्ये कोण कोण येतं मॉड्यूल ऑक्झिलरी येतं, डीड येतं, हॅड येतं. ओके, त्यानंतर प्लुरल मध्ये कोण कोण येतं बघा. आर येतं, वर येतं, डू येतं आणि हॅव येतं. क्लिअर. आणि लक्षात ठेवायचं सिंग्युलर वर्ब सब्जेक्ट सिंग्युलर, प्लुरल वर्ब सब्जेक्ट प्लुरल. सॉरी, ओके ठीक आहे. म्हणजे सब्जेक्ट नुसार काय एक वचनी करता एक वचनी क्रियापद, अनेक वचनी करता अनेक वचनी क्रियापद. ओके, आणि कॉमन मध्ये एक वचनी करता असू द्या किंवा अनेक वचनी करता असू द्या, दोघांसाठी सारखंच काय केलं जातं क्रियापद वापरलं जातं. क्लिअर इथपर्यंत. हे व्यवस्थित कळालं असेल तर पुढचं व्यवस्थित एकदम सोपं आहे. ओके, हे समजलं असेल तुम्हाला व्यवस्थित. ठीक आहे, आता नेक्स्ट स्लाइड पाहू आपण. आता बघा याच्यामध्ये वेगवेगळे वाक्य दिले जातात. ओके, वेगवेगळे काय केले जातात वाक्य दिले जातात. त्याच्यामध्ये एकाच वाक्यामध्ये दोन सब्जेक्ट दिले जातात. कधी कधी एका वाक्यामध्ये काय असतात दोन सब्जेक्ट असतात. आता त्या वाक्यामध्ये जर दोन सब्जेक्ट असतील, अगोदर सांगितलं जर सब्जेक्ट नुसार वाक्यामध्ये क्रियापद कसं पाहिजे ते म्हणजे तुमचं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे. परंतु जर वाक्यामध्ये दोन सब्जेक्ट दिलेले असतील तर त्यावेळेस काय करायचं नेमकं कुठल्या सब्जेक्ट नुसार घ्यायचं. पहिल्या सब्जेक्ट नुसार घ्यायचं का दुसऱ्या सब्जेक्ट नुसार. आता पहिला सब्जेक्ट कुठला दुसरा सब्जेक्ट कुठला कशाचं आहे ते आता एक्झाम्पल मध्ये आपण बघू. नेक्स्ट स्लाइड मध्ये एक्झाम्पल दिले तर पहिला सब्जेक्ट कशाला म्हणायचं दुसरा सब्जेक्ट कशाला म्हणायचं ते नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण व्यवस्थित पाहू. आता इथं फक्त लक्षात ठेवायचं पहिल्या सब्जेक्ट नुसार कुठले शब्द घ्यायचे. याच्यामध्ये हे शब्द आले की पहिल्या सब्जेक्ट नुसार तुमचं क्रियापद आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे दुसरे आहेत दुसऱ्या सब्जेक्ट नुसार म्हणजे हे शब्द जर वाक्यामध्ये दिसले तर ह्या सब्जेक्ट नंतर ह्या शब्दानंतर जे काय असेल सब्जेक्ट असेल त्यानुसार तुमचं काय पाहिजे वर्ब पाहिजे. आता बघा या ठिकाणी काय काय कुठले कुठले शब्द आहेत बघा. ॲज वेल ॲज आहे, त्याच्यानंतर ॲज मच ॲज आहे, रॅदर दॅन आहे, मोर दॅन आहे आणि जे प्रिपोजिशन जे काही इंग्लिशमधले काय आहेत प्रिपोजिशन म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑन आहे, इन आहे, बिटवीन आहे, अमॉंग आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ओके हे वेगवेगळे काय आहेत भरपूर सारे आहेत तर त्याच्यातले काही सांगितले आहेत. ओके, ऑन आहे, इन आहे, बिटवीन आहे, अपॉन आहे, बिलो आहे, अंडर आहे. ठीक आहे, हे काय आहेत वेगवेगळे प्रिपोजिशन आहे. जर वाक्यामध्ये प्रिपोजिशन असेल तर प्रिपोजिशनच्या कुठल्या सब्जेक्टनुसार पहिल्या सब्जेक्टनुसार. वाक्यामध्ये जर ऑर असेल किंवा वाक्यामध्ये नॉर असेल तर कुठल्या सब्जेक्टनुसार तुमचं सब्जेक्ट बघायचं. जर कुठल्या सेकंड सब्जेक्टनुसार कशानुसार सेकंड सब्जेक्टनुसार. ओके, फक्त एवढं एक लक्षात ठेवा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. हे या ठिकाणी जरी समजलं नाही तर तुम्हाला ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार ते व्यवस्थित समजेल. ओके, परत एकदा व्यवस्थित लक्ष द्या. फर्स्ट सब्जेक्ट म्हणजे काय वाक्यामध्ये ॲज वेल ॲज आलेलं असेल, ॲज मच ॲज आलेलं असेल, रॅदर आलेलं असेल, मोर दॅन आलेलं असेल किंवा एनी प्रिपोजिशन असेल त्याच्या अगोदर जो सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टनुसार तुमचं काय आलं पाहिजे क्रियापद आलं पाहिजे. म्हणजे त्याच्या ह्या शब्दांच्या अगोदर जर अनेक वचनी क्रियापद अनेक वचनी सब्जेक्ट असेल तर क्रियापद सुद्धा कसं आलं पाहिजे अनेक वचनी आलं पाहिजे. ओके, आणि हे सेकंड मध्ये काय दिलेलं आहे जर शब्द ऑर असेल वाक्यामध्ये ऑर असेल किंवा नॉर असेल तर त्यामध्ये त्या शब्दाच्या नंतर जो काय असेल वर्ब सब्जेक्ट असेल तर त्या सब्जेक्टनुसार काय आला पाहिजे वर्ब आला पाहिजे. म्हणजे त्या ह्या शब्दांच्या नंतर जर सिंग्युलर हे असेल वर्ब सब्जेक्ट असेल एक वचनी जर करता असेल तर तुमचं क्रियापद सुद्धा कसं येईल एक वचनी येईल. किंवा अनेक वचनी जर करता असेल तर क्रियापद सुद्धा कसं येईल अनेक वचनी येईल. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके, आता याच्यातून एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमचं बऱ्यापैकी त्या ठिकाणी काय होईल क्लिअर होईल. आता बघा एक्झाम्पल मध्ये बघा याच्यामध्ये आता बघा इथं दिले ही दिलेले. ओके, आता एक वचनी का अनेक वचनी एक वचनी. आता एक वचनी असेल तर आपण जे सुरुवातीला एक टाकलेला युट्यूब वरती जो पहिला आपला सेशन आहे त्याच्यामध्ये पाहून घ्या तुम्ही टेन्स आयडेंटिफिकेशन मध्ये. ओके, V1 आणि V5 त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. त्यामध्ये सांगितलेलं आहे ही बरोबर ही काय एक वचनी आहे. कसं आहे एक वचनी. आणि लक्षात ठेवायचं एक वचनी हा जर एक वचनी असेल तर ड्रिंक हा V1 आहे हा V5 आहे. तर लक्षात ठेवायचं V1 हा अनेक वचनी असतो, V5 हा काय असतो एक वचनी असतो. मग ही बरोबर ड्रिंक्स येईल का ड्रिंक येईल ड्रिंक्स. लक्षात ठेवा काय ड्रिंक्स येईल. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा इथं राम दिलेले आणि त्यानंतर सीता दिलेले. राम अँड सीता म्हणलेलं आहे.
म्हणजे इथं मला सांगा, राम एक व्यक्ती, सीता एक व्यक्ती, एक आणि एक दोन होतील का एक होतील? दोन. मग मला सांगा या ठिकाणी व्यक्ती जर दोन असतील म्हणजे हे काय एक आहेत का एक वचनी येईल का अनेक वचनी येईल? तर हे अनेक वचनी येईल. काय येईल? अनेक वचनी. आणि आता हे V1 आहे आणि V5 आहे, तर याच्यातलं कुठलं येईल? कुठलं क्रियापद येईल? राम अँड, म्हणजे इथं अँड आलं तर कुठलं क्रियापद येईल लक्षात ठेवा. तर कुठलं येईल? V1 म्हणजे अनेक वचनी क्रियापद येईल. ओके, सिंग्स येणार नाही. क्लिअर? त्याच्यानंतर दे, दे एक वचनी का अनेक वचनी? दे अनेक वचनी. दे कसं आहे? अनेक वचनी. मग हेल्पिंग वर्ब बघा या ठिकाणी, मगाशी जे आपण हेल्पिंग वर्ब बघितले ते डू, हा काय होता? अनेक वचनी होता. डू कसा होता? अनेक वचनी होता. आणि डज कसा होता? एक वचनी होता. एक वचनी होता. कसा होता? एक वचनी होता. तर मला सांगा मग दे नुसार डू येईल का डज येईल? आता हा जर अनेक वचनी असेल तर आपल्याला काय पाहिजे? अनेक वचनीवाला पाहिजे क्रियापद. तर या ठिकाणी डू पाहिजे. येईल का डज येईल का? तर येणार नाही. क्लिअर? ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी नॉर आलेलं आहे. ओके ओके, आता या ठिकाणी काय नॉर आली. आता मगाशी जर आपण बघितलं याच्यामध्ये स्लाइड मध्ये बघितलं, सेकंड सब्जेक्ट म्हटले कशाला? ऑर किंवा नॉर झालं वाक्यामध्ये, तर त्याला सेकंड सब्जेक्ट म्हटले. काय म्हटलेले? सेकंड सब्जेक्ट. आता इथे व्यवस्थित कळेल तुम्हाला. ओके, या ठिकाणी काय नॉर आलेला आहे. या ठिकाणी ही हा एक सब्जेक्ट आहे, शी हा एक सब्जेक्ट आहे. मग आता याच्यामध्ये ह्याला पहिला सब्जेक्ट म्हणायचं, याला दुसरा सब्जेक्ट म्हणायचं. कितवा सब्जेक्ट? दुसरा सब्जेक्ट. मग वाक्यामध्ये येणारं जे वर्ब आहे ते कुठल्या सब्जेक्ट नुसार पाहिजे? सेकंड मध्ये. कशानुसार? नॉर आलेलं असेल. तर मला सांगा या ठिकाणी शी आहे, एक वचनी आहे का अनेक वचनी? तर एक वचनी. काय आहे? एक वचनी. मग एक वचनी हॅज आहे का हॅव आहे? तर हॅज आहे. काय आहे? हॅज. तर हॅव येईल का? येणार नाही. ओके, कळालं तुम्हाला व्यवस्थित? परत एकदा व्यवस्थित लक्ष द्या. V1 जो असतो, V1 लक्षात ठेवायचं, V1 जो असतो तो अनेक वचनी असतो, अनेक वचनी. आणि जो V5 असतो तो एक वचनी असतो. काय असतो? एक वचनी. ओके, एवढंच लक्षात ठेवा. याच्यामध्ये बऱ्यापैकी तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. V1 असेल तर एक वचनी, V5 असेल तर अनेक वचनी. क्लिअर आहे? आणि जर नॉर आलेले असेल त्या ठिकाणी काय? कुठल्या? सेकंड सब्जेक्टनुसार. ओके, किंवा आणखी अन्य काही शब्द होते त्याचे पण आपण एक्झाम्पल घेतलेले, ते आलेले असतील फर्स्ट सब्जेक्टनुसार किंवा सेकंड सब्जेक्टनुसार. ओके, ठीक आहे. आता ऍक्च्युअल परीक्षेला प्रश्न कसे येतात तर आता यामध्ये आपण बघू. ओके, काय परीक्षेला असे प्रश्न देतात. ओके, आता हे प्रॅक्टिस म्हणून घेऊ, त्याच्यानंतर मग आपण पुढचे आहेत ते पाहू कशा पद्धतीचे आहे. ओके, आता बघा या ठिकाणी कोण दिले? ॲज वेल ॲज दिले. काय दिले? ॲज वेल ॲज. ओके, ह्या स्लाइडमध्ये आपण बघितलं होतं. कुठल्या याच्यामध्ये बघितलं? ॲज वेल ॲज असेल, ॲज मच ॲज असेल, रॅदर दॅन असेल, मोर दॅन असेल किंवा एनी प्रिपोजिशन असेल, तर त्यावेळेस कुठल्या सब्जेक्टनुसार? फर्स्ट सब्जेक्टनुसार काय पाहिजे तुमचं? वर्ब पाहिजे. कशानुसार? फर्स्ट सब्जेक्टनुसार वर्ब पाहिजे. बघा आता याच्यामध्ये मग मला सांगा फर्स्ट सब्जेक्ट यामध्ये कोण आहे? राम आहे. कोण आहे? राम. राम एका व्यक्तीचं नाव आहे. राम एकवचनी असेल तर क्रियापद कसं पाहिजे? याच्यामधलं क्रियापद कुठले? लक्षात ठेवा, स्टडी आणि स्टडीज. ओके, हे क्रियापद आहे. मग ॲज वेल रामनुसार स्टडी पाहिजे का स्टडीज पाहिजे? स्टडी आहे V1 आणि स्टडीज आहे V5. स्टडीज आहे V5. रामनुसार मग V1 येईल का V5 येईल? तर V5 येतं. काय येतं? लक्षात ठेवा, V5. ओके, तर रामनुसार काय पाहिजे? तर हा V5 पाहिजे. ओके, ठीक आहे, लक्षात आलं? ओके, त्याच्यानंतर बघा अलॉंग विथ या ठिकाणी प्रिपोजिशन आले. काय आलेले? प्रिपोजिशन. आता लक्षात ठेवायचं, कधी पण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? वाक्य आलं तर सगळ्यात अगोदर तुम्ही क्रियापद बाहेर काढायचं. लक्षात ठेवायचं. ओके, आता समजा फॉर एक्झाम्पल 2 नंबरचा 6 नंबरचा प्रश्न बघू आपण. याच्यामध्ये द PM अलॉंग विथ हिज स्टाफ आर गोइंग टू अमेरिका. ओके, ठीक आहे. मराठीत आपल्याला ट्रान्सलेशन करायची आवश्यकता नाही किंवा काही नाही, काही नाही, काहीच गरज नाही. ठीक आहे, आता फक्त लक्षात ठेवा वर बाजूला काढायचं. काय? आर गोइंग. ओके, आर गोइंग. ओके, टेन्स आयडेंटिफिकेशन मध्ये तुम्हाला सांगितलंय वर्ब म्हणलं तर काय लक्षात ठेवायचं? याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब पण येतो आणि मेन वर्ब पण येतो. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा काय आलेलं आहे? आर गोइंग. काय? याच्यामध्ये वर्ब आहे. ओके, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब बघा काय? आर आलेलं आहे. काय आलेलं आहे? आर. कोण आलेलं आहे? आर आलेलं आहे. मला सांगा आर एक वचनी का अनेक वचनी? अनेक वचनी. बरोबर. आणि या ठिकाणी काय आलेलं आहे? प्रिपोजिशन आलेलं आहे. काय आलेलं आहे? प्रिपोजिशन. प्रिपोजिशन. आणि जर मी सांगितलं होतं या ठिकाणी ओके प्रिपोजिशन आलं तर कुठल्या सब्जेक्टनुसार घ्यायचं? फर्स्ट सब्जेक्टनुसार. मग आता द PM याच्यामध्ये काय? द PM म्हणजे प्राईम मिनिस्टर, हे काय? सब्जेक्ट आहे. काय? सब्जेक्ट. मग मला सांगा प्राईम मिनिस्टर एक आहेत की अनेक आहेत? एक एक आहे. मग एक असेल तर त्याला काय म्हणणार? एक वचनी म्हणणार. मग हे जर प्राईम मिनिस्टर एक वचनी असेल तर क्रियापद सुद्धा कसं पाहिजे आपलं? एक वचनी पाहिजे. म्हणजे इज येईल का आर येईल? तर लक्षात ठेवा इज पाहिजे. काय पाहिजे? इज. म्हणजे हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर हे वाक्य आहे याच्यातलं वर्ब बाजूला काढा. यातलं वेअर वर्ब आहे. ओके, आता बघा इथं पण सेम अलॉंग विथ आलेलं आहे. ओके, म्हणजे प्रिपोजिशन आले. प्रिपोजिशनच्या अगोदरचा जो सब्जेक्ट आहे तो कुठला आहे? सम्राट. सम्राट एका व्यक्तीचं नाव आहे, एका मुलाचं नाव आहे. आणि तो कसा? एक वचनी. एका व्यक्तीचं नाव म्हणलं तो कसं असेल? एक वचनी असेल. आता मला सांगा सब्जेक्ट कसा आहे? एक वचनी, परंतु वर्ब कसा आहे? एक वचनी का अनेक वचनी? तर वर काय? अनेक वचनी. काय? अनेक वचनी. तर मग इथं काय पाहिजे होतं? ऑज पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? ऑज. मग हे वाक्य कसं आहे? रॉंग. हे वाक्य कसं आहे?
रॉंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी परत एकदा बघा टुगेदर विथ. ओके, त्याच्या अगोदर आपलं सगळ्यात महत्वाचं काय वर्ब बाजूला काढायचं. हॅव रिच हे काय वर्ब आहे. ओके, हॅव रिच काय वर्ब आहे. आता बघा याच्यामध्ये लक्षात ठेवा या ठिकाणी प्रिपोजिशन टुगेदर विथ आले, त्याच्या अगोदरचा सब्जेक्ट काय दिले योगेश दिलाय. योगेश एका व्यक्तीचं नाव आहे. योगेश कोणाचं नाव आहे एका व्यक्तीचं नाव आहे. व्यक्तीचं नाव असेल तर काय अनेक वचनी की एक वचनी एक वचनी एक वचनी. ओके, या ठिकाणी हेल्पिंग वर्ब दिले हॅव दिले. आता मला सांगा मित्रांनो सुरुवातीला आपण जे काही वर्ब बघितले होते त्याच्यामध्ये हॅव जो होता सुरुवातीला म्हणजे या ठिकाणी आपण जे वर्ब बघितले होते तर हॅव एक वचनीमध्ये का अनेक वचनीमध्ये प्लुरलमध्ये. प्लुरल म्हणजे अनेक वचनी तर कशात आहे अनेक वचनीमध्ये. आणि आपल्याला मला सांगा या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट कसा आहे एक वचनी. एक वचनी सब्जेक्ट आणि अनेक वचनी क्रियापदात चालतं का तर नाही चालत. तर या ठिकाणी काय पाहिजे होतं हॅज पाहिजे होतं. काय पाहिजे होतं हॅज. तर हे उत्तर काय प्रश्न काय चुकीचा आहे. काय चुकीचा आहे. क्लिअर. ठीक आहे. त्याच्यानंतर द किंग अकम्पेन्ड बाय ही सोल्जर्स हंट्स इथं काय दिले हंट्स. ओके, शिकार करणे. ओके, काय शिकार करणे म्हणजे इथं काय दिले V5 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे V5. ओके, आता V5 मला सांगा एक वचनी का अनेक वचनी तर एक वचनी. V1 अनेक वचनी असतो. हा V5 काय एक वचनी. मग द किंग आहे. द किंग एकच किंग आहे का अनेक किंग आहेत एकच किंग आहे. मग हा जर एक वचनी असेल हा जर एक वचनी असेल तर मला सांगा तुमचा सब क्रियापद सुद्धा कसं पाहिजे एक वचनी पाहिजे. मग V5 आहे का एक वचनी हो यस आहे. म्हणजे याचा अर्थ हे हा काय हे स्टेटमेंट करेक्ट आहे. हे स्टेटमेंट कसं आहे करेक्ट आहे. ओके, एकदम साधं सिंपल याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नाही मित्रांनो. जे पॉईंट सांगितले त्यानुसार वाक्य बघायचं तुमचं व बाजूला काढायचं त्याच्यानंतर जे दिलेले शब्द आहेत ते पाहायचे आणि त्याच्या अगोदरचा फक्त सब्जेक्ट बघायचा. याच्या पलीकडे काही नाही. तुम्हाला ना मराठीत अर्थ पाठ करायचा आहे ना याचे काय फॉर्म्युले वगैरे काय पाठ करायचे ना याचे वेगवेगळे रूल्स पाठ करायचे काही सुद्धा आवश्यकता नाहीये. ठीक आहे. आता बघा याच्यानंतर नेक्स्ट अशा अशा टाईपचे प्रश्न एमपीएससी ला विचारले जातात. आता बघा याच्यामध्ये काय विचारले चूज इनकरेक्ट. इनकरेक्ट म्हणजे कसं रॉंग चुकीचं. काय विचारले चुकीचं. चुकीचं काय करायचं तुम्हाला ओळखायचं आहे. ओके, आता बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगितलंय काय काढायचं वर्ब काढायचं. बाकी काही डोकं नाही लावायचं. याच्यामध्ये वर्ब काय आर. दुसऱ्या याच्यामध्ये आर वॉचिंग. तिसऱ्या याच्यामध्ये ओके काय डच. ओके काय डच. ओके, आता याच्यामध्ये काही ना डोकं नाही लावायचं एकदम शांत पद्धतीने व्यवस्थित करायचं. आता बघा याच्यामध्ये काय दिलं बिसाइड्स हे काय प्रिपोजिशन. बिसाइड्स काय प्रिपोजिशन. त्यानंतर अलॉंग विथ हे काय प्रिपोजिशन आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ऑर आले. या ठिकाणी काय आलेले ऑर आलेलं आहे. ओके आलं बघा किती साधं सिंपल आहे. या ठिकाणी मला सांगा नोटबुक आहे पेन आहे आणि बुक आहे. ह्या एक वस्तू आहेत का तीन वस्तू येतात तीन. आणि तीन वस्तू म्हणल्यावर एक वस्तू असेल तर एक वचनी आणि जर तीन वस्तू असतील तर त्याला एक वचनी म्हणणार का अनेक वचनी अनेक वचनी. काय आहे अनेक वचनी. कारण वस्तू किती येतात अनेक वचनी तीन आहेत ना. ओके, एकच असतं तर मग त्याला एक वचनी म्हणलं असतं. ओके, आता बघा हे ईट मध्ये येतं. कुठल्या सब्जेक्ट मध्ये येतं ईट मध्ये कारण हे निर्जीव. ठीक आहे, लक्षात ठेवा अनेक वचनी. अनेक वचनी जर तुमचे सब्जेक्ट असेल तर या ठिकाणी तुमचं क्रियापद कसं पाहिजे अनेक वचनी पाहिजे. आर आहे का येस. ओके यस आर आहे. अरे आर पण कसं आहे अनेक वचनीचे. आर पण कसं आहे अनेक वचनी. फक्त दोन शब्द बघायचे इकडं अनेक वचनी इकडं अनेक वचनी आलं बरोबर. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हे विधान काय बरोबर आहे. आपल्याला चुकीचं ओळखायला लावलंय. आपल्याला काय करायला लावलंय चुकीचं ओळखायला लावलंय. म्हणजे आपल्या उत्तरामध्ये येता येणार नाही. म्हणजे ए कुठं कुठे या ठिकाणी ए या ठिकाणी ए ऑल ऑफ दीज म्हणजे याचा अर्थ ए बी सी आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ सगळेच्या सगळे चुकीचे आहे असा अर्थ झाला. तर यामध्ये तर आपण बघितलं पहिलंच विधान काय बरोबर आहे म्हणजे हा सुद्धा उत्तर काय झालं रॉंग झालं. बघा मला सांगा याला म्हणायचं इलिमिनेशन मेथड. याला काय म्हणायचं इलिमिनेशन मेथड. ज्या मुलाची किंवा ज्या मुलीची इलिमिनेशन मेथड स्ट्रॉंग तो पास झाला. कमी अभ्यासामध्ये तो पास झाला. लक्षात ठेवायचं. तुम्हाला ज्यावेळेस मी इंग्लिश शिकवणार आहे त्याच्यामध्ये इलिमिनेशन टेक्निक कसं इम्प्रूव्ह करता येईल किंवा कसं तुम्हाला आणखी कमी याच्यामध्ये जास्तीत जास्त करेक्ट करता येईल कमी वेळेमध्ये इलिमेट कसं लवकर करता येईल ह्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स सुद्धा तुम्हाला मी काय करणार आहे याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. ओके, आता याच्यामध्ये बघा मग हे विधान तर रॉंग आहे म्हणजे उत्तर आले आपल्या डायरेक्ट कुठलं बीसी पण तरी पण आपण चेक करू. आता बघा रमन दिले. काय दिले रमन. कारण अलॉंग विथ आहे ना काय दिलेले अलॉंग विथ. ओके, आता मला सांगा अलॉंग विथ दिलेले. आता रमन दिले. ठीक आहे. ओके, त्याच्यानुसार काय पाहिजे इथं काय पाहिजे होतं इज नाही इथं पाहिजे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा रमनुसार काय पाहिजे इथं काय पाहिजे होतं आर पाहिजे कीच पाहिजे. रमन एक वचनी इथं जर एक वचनी असेल तर इकडे सुद्धा काय पाहिजे एक वचनी पाहिजे. पण या ठिकाणी काय अनेक वचनी म्हणजे हे रॉंग आहे. हे काय रॉंग आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा मगाशी बघितलं आपण ऑर असेल किंवा ऑर असेल आयदर ऑर नायदर नॉर असेल तर दुसऱ्या सब्जेक्टनुसार बघा या ठिकाणी एक सब्जेक्ट आहे एक नंबर. या ठिकाणी दुसरा सब्जेक्ट आहे. ऑर असेल तर कुठल्या सब्जेक्टनुसार दुसऱ्या सब्जेक्टनुसार. मला सांगा ते एक वचनी का अनेक वचनी तर अनेक वचनी. मग डू घेणार का डज घेणार यामध्ये बघा डू कशात आहे डज कशात आहे. बघा डू कशामध्ये याच्यामध्ये
डू अनेक वचनीमध्ये आणि डज कशात आहे एक वचनीमध्ये. ओके, मग या ठिकाणी आपल्याला काय दिले, डे बरोबर काय दिले, डू दिले, बरोबर आहे का नाही, तर डज दिले तर काय आहे, डू पाहिजे होतं, काय पाहिजे होतं, डू. म्हणजे हे विधान सुद्धा कसं आहे, रॉंग आहे. मग मला सांगा याने इनकरेक्टच सांगितले, म्हणजे तुमचं बी आणि सी काय या ठिकाणी इनकरेक्ट आहे. बी आणि सी या ठिकाणी काय इनकरेक्ट आहे. ओके, ठीक आहे. परत एकदा बघूया ते दुसरं असं सेम काय विचारलंय, करेक्ट विचारलाय, काय विचारलंय, करेक्ट विचारलाय. पहिलं टार्गेट तुमचं काय वर बाजूला काढायचं. ओके, ॲज वेल ॲज दिलाय, काय दिलाय, ॲज वेल ॲज. या ठिकाणी एक सब्जेक्ट आहे, या ठिकाणी एक सब्जेक्ट आहे. ॲज वेल ॲज असेल तर वाक्याच्या कुठल्या सब्जेक्टनुसार, पहिल्या सब्जेक्टनुसार. गोपाल एकवचनी आहे का, एकवचनी, एकवचनी आहे का, येस. वेअर याने एकवचनी आहे का, तर नाही, अनेकवचनी. म्हणजे याचा अर्थ विधान काय रॉंग आहे, हे काय विधान रॉंग आहे. आता करेक्ट विचारले, मग तुमच्या उत्तरात येईल का, नाही, कारण तर काय रॉंग आहे आणि त्यांनी विचारले करेक्ट, म्हणजे ए कुठे, इथे कट झाला. त्याच्यानंतर पहिला ऑप्शन कट झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे काय यायला पाहिजे होतं, इथं वॉच पाहिजे होतं, काय पाहिजे होतं, वॉच. ठीक आहे, काय पाहिजे होतं, वॉच. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, नॉर आहे, काय आहे, नॉर. नॉर म्हणल्यानंतर पहिल्या सब्जेक्टनुसार का सेकंड सब्जेक्टनुसार, सेकंड सब्जेक्टनुसार. कोणानुसार, सेकंड. मला सांगा सेकंड सब्जेक्ट कोणी, शी. मग शी नुसार V5, शी एक वचनी, हे एक वचनी, आणि V5 सुद्धा कसा एक वचनी, V5 सुद्धा कसा एक वचनी. हे एक वचनी, हे एक वचनी. मग काय बरोबर आहे का, येस, हे बरोबर आहे. हे कसं आहे, बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर द PM अलॉंग विथ इट. ओके, सेम मग सारखंच वाक्य. ठीक आहे. आता बघा काय सांगितलंय, प्रिपोजिशनच्या अगोदर, प्रिपोजिशनच्या अगोदर या ठिकाणी काय दिले, वेअर दिले, सॉरी वेअर गोईंग दिले, काय दिले, वेअर गोईंग. मला सांगा PM एक वचनी का अनेक वचनी, PM एक वचनी. हे एक वचनी, याला काय म्हणायचं, एक वचनी, आणि याला काय म्हणायचं, अनेक वचनी. एक वचनी अनेक वचनी असं जोडी जमते का, तर नाही. तर हे उत्तर सुद्धा कसं रॉंग आहे, हे उत्तर सुद्धा कसं आहे, रॉंग आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. मग याच्यामधलं करेक्ट उत्तर, मग इथं काय पाहिजे होतं, ऑच पाहिजे होतं, काय पाहिजे होतं, इथं ऑच पाहिजे होतं. कारण कसं, PM कसं एक वचनी, तर क्रियापद सुद्धा कसं पाहिजे होतं, एक वचनी पाहिजे होतं. ओके, आता तुम्ही म्हणता इज का नाही घ्यायचं, तर लक्षात ठेवा, वेअर कुठल्या याच्यामध्ये, कुठल्या पास्टमध्ये, तर त्याच काळातलं आपल्याला काय येणं अपेक्षित होतं. ओके, ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, आता मग याच्यातलं करेक्ट विचारलंय, तर करेक्ट फक्त कुठले, दोन. तर याच्यामध्ये दोन नंबरचं उत्तर काय या ठिकाणी करेक्ट आहे. ओके, परत एकदा बघू. हे दुसरा प्रश्न आहे, इनकरेक्ट विचारले, काय विचारलेले, इनकरेक्ट म्हणजे चुकीचं विचारले. ओके, तुमचं टार्गेट पहिलं काय, जे तुम्हाला दिलेले ते काय करायचं, वर बाजूला काढायचं, बाकीचं काही डोकं लावायचं नाही. ओके, त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे शब्द सांगितले ते शब्द बघायचे. पहिल्या याच्यात नॉर आहे, यस आहे, इथं नॉर आहे, यस आहे, इथं नॉर आहे, यस आहे. ओके, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी नॉर आलंय, हीच म्हणलंय, हीच एक वचनी का अनेक वचनी, तर लक्षात ठेवायचं हीच एक वचनी. मग त्यानुसार एक वचनीनुसार हे इथं V5 आहे. मग क्रियापद सुद्धा कसं एक वचनी, एक वचनी सब्जेक्ट, एक वचनी वर्ब, म्हणजे बरोबर आहे. गीता, मला सांगा गीता कसं आहे, एका व्यक्तीचं नाव एक वचनी, डज आलंय, डज पण कसं एक वचनी, बरोबर आहे का, येस, हे काय बरोबर आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नायदर ही नॉर हिज, मला सांगा नॉर आहे, नॉर हिज, हिज सुद्धा कसं एक वचन, एक वचनी, कसं आहे एक वचनी. इथं काय पाहिजे होतं, स्टडीज पाहिजे होतं, काय पाहिजे होतं, V1 आलेलं आहे, इथं काय पाहिजे होतं, V5 पाहिजे होतं. हे काय एक वचनी, हे अनेक वचनी. स्टडी आले, त्या ठिकाणी काय पाहिजे, स्टडीज पाहिजे होतं, काय पाहिजे होतं, स्टडीज. स्टडीज असतं तर बरोबर असतं. ते उत्तर कसं रॉंग आहे, हे उत्तर कसं आहे, रॉंग आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, कुठलं इनकरेक्ट आहे असं विचारलेलं आहे, काय केलेलं आहे, कुठलं इनकरेक्ट आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आता बघा याच्यामध्ये हे करेक्ट आहे, त्यानंतर हे पण करेक्ट आहे, त्याच्यामध्ये कुठलं, सी. ओके, लक्षात ठेवा या ठिकाणी सी. ओके, सी हा ऑप्शन यामध्ये काय करेक्ट आहे. करेक्ट म्हणजे इनकरेक्ट. ओके, म्हणजे दिलेल्या प्रश्नानुसार करेक्ट बरोबर उत्तर कुठलं, सी. पण विचारलंय काय इनकरेक्ट. ठीक आहे, लक्षात असू दे. ओके, तर हे होतं याच्यामध्ये काय सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मधले काही बेसिक. त्याचबरोबर काही इतर शब्द आहेत, ते शब्द आले तरी कशा पद्धतीने वाक्यामध्ये सब्जेक्ट नुसार म्हणजे ते शब्द आले तर वाक्यामध्ये एकवचनी क्रियापद पाहिजे का अनेकवचनी क्रियापद पाहिजे, हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता बघा लक्षात ठेवा, जर सिंग्युलर वाक्यामध्ये जर मेनी असेल किंवा द नंबर असेल, एव्हरी असेल किंवा इच असेल, वाक्यामध्ये काय काय असेल, मेनी असेल, द नंबर असेल, एव्हरी असेल किंवा इच असेल, हे जर शब्द आले वाक्यामध्ये, तर लक्षात ठेवायचं यांच्याबरोबर कधी पण काय येतं, जे सिंग्युलर काय येतं, वर्ब येतं. सिंग्युलर काय येतं, वर्ब येतं. ओके, आणि वाक्यामध्ये अ मेनी आहे, अ नंबर आहे, अ फ्यू आहे, वन ऑर मोर आहे, एव्हरी वन आहे, इच ऑफ आहे, हे कसे येतं, प्लुरल आहेत. कसे येतं, प्लुरल. हे शब्द कसे येतं, अनेक वचनी आहेत. मग हे जर अनेक वचनी असेल तर क्रियापद सुद्धा कसं असेल, अनेक वचनी. कसं असेल, अनेक वचनी. परत एकदा व्यवस्थित लक्ष द्या. मेनी आलं, द नंबर आलं, एव्हरी आलं, इच आलं, हे शब्द कसे येतं, एक वचनी. त्याच्याबरोबर येणारा सब्जेक्ट सुद्धा कसा आहे, त्याच्याबरोबर येणारा क्रियापद सुद्धा कसं आहे, एक वचनी. त्याच्यानंतर अ मेनी, अ नंबर, अ फ्यू, वन ऑर मोर, एव्हरी वन किंवा इच ऑफ, हे कसे येतात शब्द,
अनेक वचनी कशी येतं अनेक वचनी. हे शब्द अनेक वचनी असतील तर येणारं क्रियापद सुद्धा कसं असेल अनेक वचनी असेल. बाकी काही नाही, एवढे शब्द पाहायचे. परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारलेले वारंवार तुम्हाला दिसतील. ठीक आहे, येणाऱ्या एक्झामला सुद्धा हे शब्द तुम्हाला आलेले दिसतील. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये काय दिले, अ फ्लावर. आता याच्यात सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं काय आहे, क्रियापद. बघा याच्यामध्ये आर, इथं आर, इथं आर, आर, त्याच्यानंतर आर. ठीक आहे, क्लिअर. ठीक आहे, इथं दिले अ मेनी दिलेलं आहे. काय केलेलं आहे, अ मेनी. आता मला सांगा अमेनी सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तर लक्षात ठेवा या ठिकाणी प्लुरल दिले. काय दिलेले, प्लुरल. मग हे जर प्लुरल असेल तर त्यानुसार क्रियापद एक अनेक वचनी असेल, हे अनेक वचनी आहे तर क्रियापद सुद्धा कसं पाहिजे, अनेक वचनी. बरोबर आहे का, येस येस करेक्ट, हे बरोबर. क्लिअर. आता या ठिकाणी मेनी दिलेलं आहे. ओके, काय दिलेले, मेनी दिलेले. आता नुसतं मला सांगा मेनी असेल तर काय, एक वचनी. मेनी असेल तर काय, अमेनी झालं तर अनेक वचनी. नुसतं मेनी आलं तर काय, एक वचनी. आता मला सांगा हे अनेक एक वचनी आहे, हे कसं एक वचनी. तर या ठिकाणी आर कसं आहे, अनेक वचनी जमतंय का, तर नाही. या ठिकाणी काय पाहिजे होतं, इज पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, इज पाहिजे होतं. क्लिअर. ठीक आहे, त्याच्यानंतर द नंबर काय दिलेले, द नंबर. परत एकदा तुम्ही बघा, द नंबर. द नंबर कसा आहे, एक वचनी. कसा आहे, एक वचनी. सिंग्युलर म्हणजे एक वचनी. मला सांगा ए हा एक वचनी आहे. कसा आहे, एक वचनी. आता हे एक वचनी. आर कसा आहे, अनेक वचनी. कसा आहे, अनेक वचनी. अनेक वचनी. ठीक आहे, आता लक्षात ठेवा हा एक वचनी अनेक वचनी असं जमतंय का, नाही जमत. ओके, लक्षात ठेवा काय सांगितलं तर शब्द एक वचनी क्रियापद एक वचनी, शब्द अनेक वचनी क्रियापद अनेक वचनी. बस याच्या पलीकडे काही नाही, वाक्याचा अर्थ नाही किंवा काही नाही, काही नाही. हे दोनच गोष्टी आहेत. ओके, दोन गोष्टी बघितली की उत्तर. मग हे प्रश्न का हे काय वाक्य चुकीचं आहे. इथं काय पाहिजे, इज. ओके, अ नंबर आलं. परत काय आलं, अ नंबर. आता बघा यामध्ये परत बघा अ नंबर कशामध्ये, अनेक वचनीमध्ये. कशामध्ये, अनेक वचनी. म्हणजे अ नंबर काय, अनेक वचनी. मग त्यानुसार आर, आर सुद्धा काय, अनेक वचनी. अनेक अनेक, येस बरोबर आहे. विधान काय, अनेक बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टू थर्ड ऑफ दिस बिल्डिंग आर. ओके, आता लक्षात ठेवायचं टू थर्ड भाग सांगितलाय. किती भाग सांगितलाय, टू थर्ड भाग कशाचा, बिल्डिंगचा. मला सांगा बिल्डिंग एक आहे की अनेक आहे, एका बिल्डिंगचा टू थर्ड भाग म्हणजे बिल्डिंग एक वचनी का अनेक वचनी, एक वचनी. बिल्डिंग कशी आहे, एक वचनी. मग एक वचनी असेल तर त्या ठिकाणी आर येईल का, तर नाहीये. काय पाहिजे, इज पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, टू थर्ड ऑफ धिस बिल्डिंग्स इज युअर्स. ओके, असं पाहिजे होतं. ओके, लक्षात ठेवा. तर काय कारण बिल्डिंग कुठली, त्याच बिल्डिंगची किती थर्ड सांगितले, टू थर्ड. आणि बिल्डिंग किती, एकच आहे. ओके, ठीक आहे. तर त्या ठिकाणी बिल्डिंग दोन असत्या तर कदाचित आर आलं असतं, पण बिल्डिंग एकच आहे आणि त्याच बिल्डिंगचे किती भाग सांगितले, टू थर्ड भाग सांगितलाय. ठीक आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी क्रियापद कसं येईल, एक वचनी. क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा सेम तसंच टू थर्ड ऑफ दीज बुक्स. ओके, आता मला सांगा या ठिकाणी बुक्स का बुक आहे, बुक्स आहे. बुक्स म्हणजे अनेक पुस्तकं आहेत. मग अशी बिल्डिंग किती होती, एकच होती. बिल्डिंग किती होती, एकच होती. पण या ठिकाणी पुस्तकं किती आहेत, अनेक आहेत. पुस्तक अनेक असेल त्या ठिकाणी क्रियापद सुद्धा कसं पाहिजे, अनेक वचनी पाहिजे होतं, आर पाहिजे. काय पाहिजे होतं, आर. ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी क्रियापद बाहेर काढला आर, त्याच्यानंतर या ठिकाणी हॅव, त्याच्यानंतर इथं आर. ओके, आता या ठिकाणी दिले एव्हरी दिले. काय दिलेले, एव्हरी. आता मला सांगा हे दिलेले शब्दापैकी एव्हरी कुठे येते, सिंग्युलर मध्ये का प्लुरल मध्ये, एव्हरी सिंग्युलर मध्ये येते. कशामध्ये येते, सिंग्युलर मध्ये. मग मला सांगा सिंग्युलर यानुसार काय पाहिजे होतं, इथं इज पाहिजे का, इज पाहिजे होतं. हे विधान चुकीचं आहे. इच, लक्षात ठेवा इच दिले. मग इच काय सिंग्युलर आहे का प्लुरल मध्ये येते, बघा परत एकदा बघा, इच सिंग्युलर मध्ये येते, एक वचनी मध्ये येते. मग हे जर इच जर एक वचनी असेल, इच एक वचनी असेल, इच काय असेल, एक वचनी असेल तर हॅव पाहिजे की हॅज पाहिजे, तर लक्षात ठेवा हॅज पाहिजे. काय पाहिजे तर हॅज. हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सम ऑफ फ्रेंड्स आर देअर. ओके, सम. आता लक्षात ठेवा सम यामध्ये काय दिलेले, सम. ओके, ठीक आहे. तर सम सुद्धा काय आहे याच्यामध्ये अनेक वचनीमध्ये वापरलं जातं. तर लक्षात ठेवा सम ऑफ हिज फ्रेंड्स आर क्लेवर. ओके, तर हे बरोबर आहे. ओके, ठीक आहे, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असतील किंवा काही शब्द असतील त्या शब्दानुसार क्रियापद एक वचनी घ्यायचं, अनेक वचनी घ्यायचं, हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. यानंतर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे जे काही वेगवेगळे आणखी वेगवेगळे काय असतील याच्यामध्ये आणखी काय आहेत. ठीक आहे, याच्यातले एक्झाम्पल्स काही सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, याच्यामध्ये काय वेअर दिलंय, याच्यामध्ये काय दिले, टेल दिले, याच्यामध्ये आर दिले. काय दिलेले, आर दिलेले. ठीक आहे, बघू. ओके, आता बघू याच्यामध्ये मगाशी सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट नुसार हा कोण आहे, ऑफ. ऑफ म्हणजे प्रिपोजिशन आहे. ओके, या ठिकाणी काय ऑफ, त्याच्यानंतर इन. ओके, ऑफ ऑफ इन. आता मला सांगा क्रिया सब्जेक्ट तुमच्या प्रिपोजिशनच्या अगोदर काय दिले, बास्केट दिले. बास्केट एक वचनी का अनेक वचनी, हे एक वचनी. हे कसं आहे, एक वचनी. आणि वेअर कसं आहे, अनेक वचनी. मला सांगा हे एक वचनी हे अनेक वचनी असं जमतं का, नाही. इथं काय पाहिजे, ऑज. वरच्या ऐवजी काय पाहिजे होतं, ऑज पाहिजे होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं वन दिले, या ठिकाणी टेल दिले. हे व्ही वन आहे. इथं काय पाहिजे होतं, व्ही फाईव्ह पाहिजे होतं, म्हणजे टेल्स पाहिजे होतं कारण वन एक वचनी. ओके, हे जर एक वचनी असेल
तर हे काय एक वचनी असेल तर क्रियापद सुद्धा पुढे काय पाहिजे होतं एक वचनी. तर टेल्स नाही टेल नव्हतं पाहिजे तर काय पाहिजे होतं टेल्स. त्यानंतर पेजेस. पेजेस आता पेजेस एक वचनी का अनेक वचनी? अनेक वचनी. पेज एक वचनी, पेजेस अनेक वचनी. मग हे अनेक वचनी असेल, हे अनेक वचनी असेल तर आर काय बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जे काही वर्ड आहेत ते आणि त्याचबरोबर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट ओके जे आहे त्याच्यानुसार आपण काय केले या ठिकाणी कॉम्बिनेशन्स मध्ये वेगवेगळे एक्झाम्पल याच्यामध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे आलेले जे आयोगाचे जे एक्झाम्पल्स आहेत तर ते आपण नेक्स्ट जो पार्ट 2 असेल याच्यामध्ये सगळे आयोगाचे आलेले 2015-16 पर्यंत जे आलेले प्रश्न आहेत ते सगळे आपण व्यवस्थित पाहणार आहोत. ओके, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने होईल. व्यवस्थित व्हिडिओ पहा, व्यवस्थित समजलं नसेल तर दोनदा पहा, तीनदा पहा व्यवस्थित. पण परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके, जर तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करा चॅनल कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल. ज्या मुलांपर्यंत म्हणजे ज्या मुलांना इंग्लिशची भीती वाटते अशा मुलांपर्यंत जास्तीत जास्त मुलांपर्यंत काय करा हा शेअर करा. ओके, किंवा तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही सजेशन बॉक्समध्ये काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सजेशन्स सांगू शकता. त्यानुसार आपण आपल्या याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करू शकतो. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.